सध्या पवार कुटुंबियांमध्ये भेटीगाठींचा सिलसिला जोरात सुरू आहे। काल पुण्यामध्ये अजित पवार आणि शरद पवार एकत्र आल्याची चांगली चर्चा झाली। तर आज बारामतीत शरद पवार, सुनेत्रा पवार आणि युगेंद्र पवार हे तिघे एकत्र आल्याचं पाहायला मिळालं। पाहूया या भेटीगाठींमध्ये नेमकं काय काय घडलं आणि त्याचे राजकीय वर्तुळात काय काय पडसाद उमटलेत। सोमवारी काका आणि पुतण्याची भेट, मंगळवारी सासरे आणि सुनेची भेट, मग पुतण्याचा काकीला वाकून नमस्कार आणि काकीनं दिला आशीर्वाद। निमित्त होतं बारामतीतील विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संस्थेच्या मीटिंगचं। शरद पवार, युगेंद्र पवार आणि इतर विश्वस्तांची विद्या प्रतिष्ठानमध्ये बैठक सुरू होती। काही वेळातच तिथे खासदार सुनेत्रा पवार पोहोचल्या। आपल्या काकींना पाहून बर्थडे बॉय असणारे युगेंद्र पवार त्यांच्या स्वागतासाठी सरसावले। काकींना त्यांनी वाकून नमस्कार केला आणि हाल हवाल विचारला। त्यानंतर बैठक पुन्हा सुरू झाली। विधानसभा निवडणुकीत अजित पवारांविरोधात टक्कर देणाऱ्या युगेंद्र पवारांना याविषयी साहजिकच माध्यमांनी प्रश्न विचारला। त्यावर त्यांचं उत्तरही तयार होतं। लहान बाळ असल्यापासून ते माझे काकी आहेत आणि 30-32 वर्ष आम्ही सगळे एकत्र होतो। राजकारणात असेल किंवा कुटुंब म्हणून असेल, एखादं वर्ष आमचं असं गेलं त्याच्यामुळं सगळंच संपतं या विचाराचा मी तरी नाहीये आणि माझे काकी पण त्या विचाराचे ते नाहीये। आणि काकी असतील किंवा काका असतील, आजही ते माझे काकाच आहेत आणि त्यांचा पण मी आदर करतो। इथून पुढेही मी करत राहणार आहे। तर युगेंद्र पवारांच्या दृष्टीनं काकींसोबतची भेट कौटुंबिक होती, मात्र शरद पवारांच्या दृष्टीनं पुतण्याची भेट ही बिलकुल कौटुंबिक नव्हती। कामासाठी एकत्र यायला आता हाच प्रश्न करता उसाच्या संबंधीचा, उत्पादनवाढीचा, त्याचं आम्ही वर्षभर काम करतोय। आता आम्ही काम करून नुसतं उपयोग नाही, शेवटी सरकार आलं पाहिजे आणि मग सरकारमध्ये सरकार प्रतिनिधींचं होणं याच्यात काही चुकीची गोष्ट नाही। कधी काका पुतण्या, कधी काकी पुतण्या, कधी कौटुंबिक तर कधी राजकीय, कधी घर, कधी संस्था, कधी नातं, कधी सरकार। पवार कुटुंबियांच्या अशा भेटींवर रोजची प्रतिक्रिया देण्याचा सराव झालेल्या संजय राऊतांनी आपल्या पोटात दुखत नसल्याचं स्पष्ट केलं। कोणी म्हटलं का पोटात दुखतंय, त्यांच्याकडे एकत्र येण्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट आहे, बारामती प्रतिष्ठान आहे, विद्या प्रतिष्ठान आहे, रय शिक्षण संस्था आहे। नाही, राजकीय दृष्ट्या ते अद्याप आलेले नाहीत। राजकीय दृष्ट्या एकत्र आलेत का मला माहीत नाही। आजही माननीय शरद पवार साहेब त्यांच्या पक्षाचं मजबूतीकरणासाठी आजही महाराष्ट्र पालथा घालत आहेत। एकत्र आलेले आहेत ते काही त्यांच्या संस्थात्मक कामासाठी एकत्र आलेले। तर अशा भेटींवर प्रतिक्रिया देताना देशात मोदींचं नेतृत्व आहे ही बाब अधोरेखित करणं प्रफुल्ल पटेलांना आवश्यक वाटलं। अजित पवार आणि शरद पवार साहेबांच्या जे काही भेटी आहे ते वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, रयत शिक्षण संस्था या निमित्तानं होणं हे काही फार त्यामध्ये राजकीय अर्थ काढू नका। राजकीय जो आमचा विषय आहे त्यामध्ये मी स्पष्ट करू इच्छितो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि इतर कुठल्याही पक्षामध्ये युती होण्याचा कुठेही प्रश्न निर्माण होत नाही। काही वर्षांपूर्वी आपण काकांना सोडणार नाही असं अजित पवार सांगत होते। त्यानंतर आपण काकांना का सोडलं हे देखील त्यांनी सांगितलं। मात्र आता आपण एकमेकांसोबत पुन्हा जाणार नाही हे दोघांनाही वारंवार अधोरेखित करावं लागतंय। मात्र तरीही पवार कुटुंबियांच्या भेटीगाठी वाढतच चालल्याचं चित्र आहे। कुटुंब म्हणून एक आणि विचारधारा म्हणून वेगळे झालेल्या या दोन पक्षातलं नातं म्हणजे महाराष्ट्रातल्या सोयीच्या राजकारणाचा न्यू नॉर्मल असल्याची चर्चाही त्यामुळेच सुरू झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।